वाकडमध्ये घर घेणं फक्त लोकेशनवर डिपेंड करत नाही, तर तुमच्या गरजा आणि प्लॅन्सवर डिपेंड करतं. वाकडमध्ये घर घेण्याचा विचार तुमच्या डोक्यात आहे का? थांबा, हा डिसिजन तुमच्यासाठी योग्य आहे का हे पहिले पाहूया. हा आहे एपिसोड 3 ऑफ वाकड लोकॅलिटी डिकोडेड सिरीज. लोक वाकड बघतात, प्राइस बघतात, पण हे घर त्यांच्या लाईफस्टाईलला आणि नीड्सला सूट करतं का नाही हा विचार करत नाही. तुम्ही IT प्रोफेशनल असाल, हिंजवडी फेज 1, 2 किंवा 3 मध्ये काम करत असाल आणि रोजचा प्रवास तुम्हाला कम्फर्टेबल असावा असंही तुम्हाला वाटत असेल आणि घर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी पाहत असाल, तर वाकड तुमच्यासाठी एक बॅलन्स ऑप्शन ठरू शकतं. सिटी सेंटर लिव्हिंग आणि शॉर्ट टर्म रिटर्न जर तुमची प्रायोरिटी असेल, तर वाकड तुमच्या प्लॅनिंग साठी बेस्ट ऑप्शन नाही. लक्षात ठेवा, राईट प्लॅनिंग असेल तर वाकड तुमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. फॉलो करा नेक्स्ट एपिसोड मध्ये वाकड मध्ये घर घेण्याचा डिसिजन कोणासाठी योग्य आहे आणि कोणासाठी नाही हे जाणून घेण्यासाठी.